उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज मटर पनीर बनवूया। थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे। त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर लसूण, आलं आणि टोमॅटो, थोडेसे टोमॅटो तुपावरती परतून आलं लसूण याची पेस्ट करून घेऊ। त्यानंतर हा थोडासा आपल्याला मटार आहे, कोथिंबीर, दालचिनी आणि तमालपत्र फोडणीसाठी। त्याच्यानंतर इथे कांदा, तीळ आणि हे ओलं खोबरं आणि तीळ। ओलं खोबऱ्याचं मी दूध करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तीळ आणि थोडंसं पनीर एकत्र ग्राइंड करून घेणार आहे। तर आता मी नारळाचं दूध करून घेते आणि टोमॅटो थोड्याशा तुपावरती परतून घेते। तूप गरम केलेलं आहे, याच्यावरती आपण टोमॅटो परतून घेऊ। जोपर्यंत टोमॅटो परततायत तोपर्यंत आपण ह्या खोबऱ्याचं दूध काढून घेऊ। खोबऱ्याचं दूध काढण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे, तर पाण्याच्या ऐवजी मी दूध ॲड करते, अर्धा कप। आता इथं आपले टोमॅटो छान फ्राय झाले। टोमॅटो फ्राय झाले आपण काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपला कांदा फ्राय करून घेऊया। याला परतून घेऊ। यातच आपले तीळ ॲड करू, छान याला फ्राय करून घेऊया। हे परतत आलंय, त्याच्यात थोडंसं मी अख्खं धनं ॲड करते, तेही थोड्या वेळ परतून घेऊ आणि मग आपण ह्याला व्यवस्थित एक पेस्ट बनवून घेऊया। फ्राय केलेले टोमॅटो होते त्याची पेस्ट बनवू। आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये माझ्या पद्धतीने मी थोडेसे 4-5 पीस पनीरचे त्या वाटणामध्येच घेणार आहे। याला आपण याच्याबरोबरच वाटण करून घेऊ आणि बाकी पनीर आपल्या भाजीसाठी आणि ह्याची वेगळी प्युरी बनवून घेऊया। तर आपलं थोडं पनीर, कांदा, आलं लसूण आणि तीळ आणि थोडंसं धनं याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी आणि आता हे थोडंसं पनीर आहे। आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। पनीर फ्राय केलं की याच तेलामध्ये आपल्याला आपली मसाला आणि रेसिपी सुरू करायची। पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे, यात हे फ्राय झालं यानंतर आपला हा वाटलेला मसाला त्याला आपण परतून घेऊया। याचमध्ये मी टोमॅटो